टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी नेते नरेंद्र जिचकारजी। निवडणूक झाली, कारवाया झाल्या, त्यानंतर बऱ्याच लोकांचं निलंबन मागे घेण्यात आलं, परंतु तुमच्याबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही काँग्रेसमध्ये। मला असं वाटतं मी अजूनही आशावादी आहे। काँग्रेस पक्षातर्फे मला सामावून घेण्याचा निर्णय होईल, कारण मी काही बंडखोरी केली नाही। एक षडयंत्रात मला पक्षातून काढण्यात आलं। मी माझी निवडणूक लढली, पश्चिम नागपुरातून मी उमेदवार होतो। ज्या नेत्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या विरोधात म्हणजे पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली, त्यांना देखील पक्षांनी आपल्या याच्यात सामावून घेतलं। त्याचं मी स्वागतच करतो, कारण आज अशी वेळ आहे की प्रत्येकाला काँग्रेस पक्षाला कार्यकर्त्यांची, नेत्यांची गरज आहे। पण त्यांची जेव्हा वापसी झाली, माझी कावर होत नाही आहे। मी तर बऱ्याच वेळा निरोप दिला की मला पक्षात तुम्ही घेऊन घ्या, मला काही जबाबदारी द्या, कारण मागील 10 वर्षापासून मी फक्त काँग्रेस विचाराचे मी कार्यक्रम करत असतो, वेगवेगळे बहुजन विचार मंचच्या माध्यमातून। बाकी लोकांची जशी घरवापसी झाली तशी माझी पण होईल ही आशा मला आहे। आणि हा प्रश्न तुम्ही माझ्यातर्फे प्रदेशाध्यक्षांना विचारला पाहिजे की तुम्ही सगळ्यांना समजा तुम्ही सामावून घेताय की माझं कुठं अडलेलं आहे। आत्ताची स्थिती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी परिस्थिती राजकारण महाराष्ट्रात आहे, अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये चाललेले आहे। अशा स्थितीत काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना परत घेणं संघटनेच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे असं पक्षाला वाटत नाही, किंवा ते तुम्ही समजून सांगण्यात अपयशी ठरतायत का? नाही, काँग्रेस पक्षाला निश्चितच वाटत असेल। म्हणूनच ज्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बंडखोरी केली, निवडणूक लढवली, त्यांना पक्षात घेतलेलं आहे। माझ्याबद्दल कोणाला कदाचित की हा पक्षात आला तर पुन्हा आपल्याला काही एक प्रतिस्पर्धी राहील का, अशी कोणाला समजा भीती वाटत असेल किंवा आणखी काय कारण आहे, पण आज मी तुमच्या माध्यमातून आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की माझा विचार, माझा परिवार हा काँग्रेसी आहे आणि याच्यानंतरचंही राजकारण मला काँग्रेसमध्येच करायचं आहे। तुमच्या माध्यमातून हा त्यांना समजा निरोप गेला तर कदाचित माझी घरवापसी होईल। समजा घेतलं नाही, हायपोथेटिकल प्रश्न आहे, घेतलं नाही दुसऱ्या पक्षाचा विचार करणार का, किंवा काही पक्षाचे ऑफर आले होते का? नाही, मी विधानसभा ज्या वेळेस लढाचं ठरवलं त्यावेळेस माझ्याकडे काही ऑप्शन होते, पण मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता मी माझी लढाई अपक्ष उमेदवार म्हणून लढली। आणि माझे विचार आणि माझं घराणं हे कट्टर काँग्रेसी आहे, त्यामुळे मी काँग्रेस पक्षाशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार करू शकत नाही। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।